शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नीटचं शिक्षण देऊन डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं। ते स्वतः डॉक्टर नव्हते, म्हणून त्यांच्या मुलाच्या नावापुढे डॉक्टर लावून पुढे जे स्वप्न मोटेगावकर पाहत होते ते ऐकून तुम्हालाही नवल वाटेल। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। महाराष्ट्रातील लातूर, पुणे, नाशिक, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर अशा तब्बल 8 मोठ्या शहरांमध्ये त्यांच्या क्लासेसचे अवाढव्य जाळे पसरलेले आहेत। या व्यवसायातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली। परंतु इतरांना डॉक्टर बनवणाऱ्या मोटेगावकर यांच्या मनात एक सल होती, ती म्हणजे स्वतः डॉक्टर नसणं आणि स्वतःचं मेडिकल कॉलेज नसणं। त्यामुळे मुलाच्या नावापुढे डॉक्टर लावून स्वतःचं मोठं मेडिकल कॉलेज बांधण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि त्याचं बांधकामही त्यांनी सुरू केलं होतं, अशी माहिती आता समोर आली आहे। असं बोललं जातंय की त्यांच्या मुलाने याच वर्षी 12वीची परीक्षा दिली होती आणि तो नीट परीक्षेला बसला होता। मुलाला कोणत्याही परिस्थितीत MBBS करून डॉक्टर बनवायचं आणि त्यानंतर त्याच्या नावावर लातूरमध्ये मेडिकल कॉलेज उभं करायचं, असा डाव मोटेगावकरांनी आखल्याचं सांगितलं जातंय। आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याच्या आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या हव्यासापोटी मोटेगावकरांनी थेट नीटचा पेपरच फोडला, असा संशय व्यक्त होतोय। मोटेगावकरांवर आरोप होत आहेत की त्यांनी परीक्षेच्या 10 दिवसांआधीच नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती। एका बाजूला पेपर लीक करून मुलाचं भविष्य सुरक्षित करायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या स्वप्नातील मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू ठेवायचं, असा दुहेरी त्यांचा प्लॅन होता। धक्कादायक बाब म्हणजे लातूरमध्ये मोटेगावकरांचं एक मोठं बांधकामही सुरू होतं, तिथेच ते मेडिकल कॉलेज सुरू करणार होते, असंही आता बोललं जातंय। दरम्यान CBIने मोटेगावकर यांच्या मुलाची 5 ते 6 तास चौकशी केली आहे। पेपर फुटी प्रकरणाचा त्याला फायदा झाला का, या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांची रविवारी 17 मे रोजी पुण्यातल्या CBI कार्यालयात जवळपास 12 तास चौकशी करण्यात आली। पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले प्राध्यापक PV कुलकर्णी यांचे प्राध्यापक मोटेगावकर यांच्याशी संबंध असल्याचं चौकशीत आता उघड झालंय। त्यानंतर प्राध्यापक मोटेगावकर यांना सोमवारी CBIने अटक केली। विशेष न्यायालयाने मोटेगावकर यांना 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। पेपरफुटी प्रकरणाचा फायदा काही विद्यार्थ्यांना झाला असल्याचा संशय CBIच्या अधिकाऱ्यांना आहे। त्यानुसार मोटेगावकरांच्या RCC क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे। संबंधित विद्यार्थ्यांना पालकांसोबत CBI कार्यालयात उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या, त्यानुसार त्यांची चौकशी झाली आहे। याचबरोबर प्राध्यापक मोटेगावकर यांचे परीक्षा प्रक्रियेतील म्हणजेच NTA मधल्या प्राध्यापकांशीही संबंध असल्याचा संशय व्यक्त होतोय। त्या अनुषंगाने यांचा मोबाईल आणि लॅपटॉपची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे। त्यांच्या बँक व्यवहारांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे। क्लासेसच्या माध्यमातून जमवलेली अफाट संपत्ती आणि पैशांची गुंतवणूक पाहता आता या प्रकरणात ED देखील चौकशी करण्याची दाट शक्यता आहे। एकंदरीत अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे। या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची नक्की काय मत आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।